हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडर करंटच्या ज्या सिरीज आपण स्टार्ट केल्यात त्याच्यामध्ये आज आपण 37th लेक्चर घेतो आहे. तर जो GS3चा जो आपला पेपर आहे ज्याच्यामध्ये आता आज सब्जेक्टिव्ह पॅटर्न करण्यात आलेला आहे, तर याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट या तीन विषयांवरती जे आहेत ते करंट अफेअर्स किंवा करंटमध्ये जे काही मुद्दे असतात तिथे आपण ब्रीफमध्ये डिस्कस करत असतो. ठीक आहे. तर आजचा जो काही आपला मुद्दा आहे तो एअर क्वालिटी. ठीक आहे. एअर क्वालिटी आणि हेल्थ इन सिटीज एक रिपोर्ट पब्लिश केला होता, एअर क्वालिटी अँड हेल्थ इन सिटीज. तर याच्यावरती आहे. तर त्याच्या आधी आपण सिलेबस बघून घेऊया, कारण पोल्युशन हा काय आहे एक प्रॉमिनंट इथे एक बीट किंवा एक पॉईंट म्हणून आपल्याला सिलेबसला दिलेला आहे. तर कन्झर्वेशन, तर बघा बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंटमध्ये कन्झर्वेशन हा पहिला मुद्दा येतो. कन्झर्वेशन म्हणजेच काय की जे काही बायोडायव्हर्सिटी किंवा फ्लोरा फोना या अर्थवरती प्रेझेंट आहे तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी म्हणजे संवर्धनासाठी आपण काय काय स्टेप्स घेतो किंवा काय लॉज बनवलेत, ॲक्ट्स पास केले आहेत. ठीक आहे. किंवा काय आपण कुठल्या टाईप्सनी त्याला कन्झर्व करतो आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्झर्वेशनमध्ये येतात. त्याच्यामध्ये पूर्ण जे स्पीसीज न्यूजमध्ये असतात त्याही इथे कन्झर्वेशनमध्येच येतात. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन. तर आजचा जो काही मुद्दा आहे तो एन्व्हायरमेंटल पोल्युशन. जसं आपल्याला माहिती आहे पोल्युशनचे टाईप्स, दॅट इज एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन, त्यानंतर लँड पोल्युशन आहे किंवा सॉईल पोल्युशन. तर या सगळ्या पोल्युशन्समध्ये एक प्रॉमिनंट आहे तो म्हणजे एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशनचा जो काही बीट आहे तर त्याचंच आज आपण डिस्कशन करणार आहोत, दॅट इज एअर पोल्युशन आणि त्याचा इम्पॅक्ट आणि हेल्थवरती होणारा जो इम्पॅक्ट आहे तर त्याच्यावरती. तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटवरती एक लेक्चर झालेलं आहे आपलं, ज्याच्यामध्ये की आपण डिस्कस केलं होतं की कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एक डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट जो असेल, जो आपण काय करतो की डेव्हलपमेंटसाठी पास करतो. ठीक आहे. तर जेव्हा तो एन्व्हायरमेंटमध्ये इम्प्लिमेंट केला जातो तर त्याचे काय हार्म्स आहेत किंवा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत तर हे तिथे काय केले जातात, कॅल्क्युलेट केले जातात. तर याच कॅल्क्युलेशन्सला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं आपण म्हणतो. तर आजचा जो काही बीट आहे तो आजचा जो काही टॉपिक आहे तो आपण डिस्कस करूया, दॅट इज एअर क्वालिटी अँड हेल्थ इन सिटीज. तर बघा की आपल्याला माहिती आहे की आपल्याच ॲक्टिव्हिटीजमुळे, दॅट इज ह्युमन ॲक्टिव्हिटीज किंवा आपण त्याला अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज म्हणतो, तर याच ॲक्टिव्हिटीजमुळे जे काही पोल्युशन क्रिएट होतं त्याचंच काय आहे ॲडवर्स इम्पॅक्ट आपल्या हेल्थवरती होत आहे. आणि त्याचंच आपण बघतो की डिसीजेस म्हणजे क्रॉनिक किंवा ॲक्यूट डिसीजेस जे आपण पाहतो तर याच्यामध्ये कन्व्हर्जन्स होत आहे. तर त्याच्यावरती एक रिपोर्ट पब्लिश केला गेला होता. तर रिपोर्टमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे किंवा काय मुद्दे हायलाईट करण्यात आलेले आहेत हे पाहूया. तर अ रिपोर्ट दॅट इज टायटल्ड एअर क्वालिटी अँड हेल्थ इन सिटीज ॲनालाइज्ड पोल्युशन अँड ग्लोबल हेल्थ इफेक्ट्स फॉर मोर दॅन 7,000 सिटीज अराउंड द वर्ल्ड बिटवीन 2010 to 19. तर जो काही सिटीज आहेत दॅट इज मोर दॅन 7,000 सिटीज ज्या वर्ल्डमधल्या सिटीज आहेत तर त्यांचं इथे काय केलेलं आहे की रिपोर्ट किंवा एअर क्वालिटी स्टडी करून एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. त्याच्यामध्ये रँक सिटीज ऑन द बेसिस ऑफ टू मेजर एअर पोल्युटंट्स फाउंड. तर या ज्या सिटीज आहेत तर त्यांचं जे रँकिंग आहे ते दोन मेजर पोल्युटंट्स जे की एअरमध्ये प्रेझेंट आहेत तर त्या पोल्युटंट्सच्या बेसिसवर यांचं रँकिंग केलेलं आहे. तर फर्स्ट पोल्युटंट आहे दॅट इज फाईन पार्टिक्युलेट मॅटर, दॅट इज PM2.5. फाईन पार्टिक्युलेट, बघा फाईन म्हणजे खूपच कमी डायमीटरचे किंवा साईजचे जे काही मॅटर आहे तर हा दॅट इज फाईन पार्टिक्युलेट मॅटर 2.5. अँड नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन डायऑक्साईड हा सुद्धा एक काय आहे पोल्युटंट आहे जो गेशियस फॉर्ममध्ये एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतो. तर या दोन बेसिसवरती इथे काय केलेलं आहे की हे जे काही रँकिंग आहे सिटीजचं किंवा हेल्थ हजार्ड्स आहेत ते इथे सांगितलेले आहेत. तर द स्टेट ऑफ ग्लोबल एअर इज अ रिसर्च अँड outreach initiative to provide a reliable meaningful information about the air quality around the world. तर काय आहे की एक रिलायबल मेथड आहे जी एअर क्वालिटी म्हणजे जी एअर आपण ब्रीद करत आहोत किंवा ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपण राहतो तर तिथली एअर कशी आहे याची क्वालिटी सांगणारं जे काही म्हणजे एक मेथड आहे दॅट इज मिनिंगफुल इन्फॉर्मेशन, प्रोव्हाइडिंग रिलायबल अँड मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. That is collaboration of US-based health effects institutes and the Institute of Health Metrics and Evaluation of Global Burden on Disease project. The program gives citizens, journalists, policymakers and scientists access to high quality
ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन अँड एअर पोल्युशन एक्सपोजर अँड इट्स हेल्थ इम्पॅक्ट. तर हा जो काही प्रोग्राम आहे जो या इन्स्टिट्यूट्सनी मिळून फॉलो केलेला आहे, तर इथे आपल्याला काय काय दिलं जातं. दॅट इज प्रोग्राम गिव्ह सिटिझन्स अँड जर्नलिस्ट, पॉलिसी मेकर्स, सायंटिस्ट access to high quality objective information. तर ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन विच इज ऑफ हाय क्वालिटी अबाउट द एअर पोल्युशन आणि त्याचे जे काही या पोल्युशनला एक्सपोज होऊन जे काही हेल्थ हजार्ड्स होतात आहे, तर याच्याबद्दल एक मिनिंगफुल रिलायबल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारी दिस इज द इन्स्टिट्यूट. नाव फाइंडिंग्स काय होते की या रिपोर्टमध्ये वॉट ऑल वर द फाइंडिंग्स. तर पार्टिक्युलेट मॅटर जे 2.5 PM होतं किंवा लेवल्सचं, तर त्याच्याबद्दल दिल्ली आणि कोलकाता जे आहेत ते रँक फर्स्ट अँड सेकंड इन टॉप 10 मोस्ट सिटीज. तर दिल्ली आणि कोलकाता, दिल्लीमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथली जी हवा आहे ती काय असते, नेहमीच पोल्युटेड असते बिकॉज इथे स्टबल बर्निंग. ठीक आहे, तर याचाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर दिस आणि परत स्मॉग फॉर्मेशन, फॉग, तिथलं जे वेदर आहे तर त्या वेदर कंडिशन्समुळे, कोल्ड क्लायमेट असल्यामुळे काय की तिथे स्मॉग फॉर्मेशन होतो आणि त्या स्मॉग फॉर्मेशनच्या जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डस्ट आणि पार्टिक्युलेट मॅटर हे काय करतात, खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करतात. तर दिल्ली जी आहे ती फर्स्ट रँक आहे आणि कोलकाता सेकंड रँकवरती आहे पोल्युशनमध्ये. तर या टॉप 10 सिटीजमध्ये. तर वेन कम्पेअर्ड टू पार्टिक्युलेट मॅटर 2.5 लेवल्स, 2.5 is fewer than 2.5 micrometers. It causes respiratory problems and reduces visibility. तर आयज आणि जे काही रेस्पिरेटरी ट्रॅक आहे तर त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत या पार्टिक्युलेट मॅटर 2.5मुळे इथे पाहायला मिळतात. त्यानंतर एक्सपोजर टू 2.5 पोल्युशन टेंड टू बी हायर इन सिटीज लोकेटेड इन लो अँड मिडल इन्कम कंट्रीज. तर जे मिडल इन्कम कंट्रीज आणि इतर सिटीज आहेत तर त्यांच्यामध्ये ही जी काही टेंडन्सी आहे की रेस्पिरेटरी डिसीजेस आणि आईज विजिबिलिटी रिड्यूस करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती इथे कमी दिसून येते. त्यानंतर एक्सपोजर टू नायट्रोजन ऑक्साईड इज हाय अक्रॉस द सिटीज इन हाय इन्कम ॲज वेल ॲज लो मिडल इन्कम कंट्रीज. तर जे हाय इन्कम कंट्रीज आहेत तर तिथे याचं जे प्रमाण आहे ते जास्त दिसून येतं. नंतर NO2 लेवल्स, दॅट इज burning of fuels in older vehicles, power plants, industrial facilities and residential cooking and heating. तर याचे जे काही सोर्सेस आहेत तर सोर्सेस सरळ आहेत की जे काही आपले व्हेकल्स आहेत, ठीक आहे, म्हणजे ओल्ड व्हेकल्स आपण म्हणतो त्यांना. त्यानंतर पॉवर प्लांट्स आहेत आणि अदर इंडस्ट्रियल जे काही इंडस्ट्रियल एरियाज आहेत तर तिथून जास्त पोल्युशन होतं. प्लस कुकिंग आणि हीटिंग यासारख्या ॲक्टिव्हिटीसुद्धा इथे काय करतात, हे जे काही NO2 आहे ते इथे रिलीज करण्यासाठी खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यानंतर नो इंडियन सिटी अपियर्ड इन द टॉप 10 और इवन टॉप 20 पोल्युटर सिटीज वेन NO2 लेवल्स वर कम्पेअर्ड. तर जसं पार्टिक्युलेट मॅटर 2.5मध्ये दिल्ली आणि कोलकाता फर्स्ट अँड सेकंड रँकवरती होतं, तर सेम वे इथे जे आहे ते NO2 लेवल्समध्ये कुठलीही इंडियामधली सिटी नाही आहे जी टॉप 10 to 20मध्ये सुद्धा इथे एनलिस्ट केलेली नाही आहे. त्यानंतर ॲव्हरेज NO2 लेवल्स फॉर दिल्ली, कोलकाता अँड मुंबई अकॉर्डिंग टू द रिपोर्ट रेंज फ्रॉम 20 to 30 मायक्रोग्रॅम. दॅट इज ही लेवल्स ज्या आहेत त्या दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या सिटीजसाठी होत्या. त्यानंतर शांघाय ॲट द टॉप विथ द ॲव्हरेज ॲन्युअल एक्सपोजर टू 41 मायक्रोमीटर. तर मायक्रोग्राम. तर इथे जे शांघाय जी सिटी आहे तर दॅट रँक फर्स्ट. त्यानंतर द सिटी रेसिडेंट्स टेंड टू लिव्ह क्लोजर टू बिझी रोड्स विथ डेन्स ट्रॅफिक, दे आर ऑफन एक्सपोज टू हाय NO2. तर जे काही सिटीजमध्ये राहणारे आणि अर्बन एरियाज आपण म्हणतो तर तिथे जे काही व्हेक्युलर ट्रॅफिकला किंवा रोड्सच्या जवळ जे काही राहणारे रेसिडेंट्स होते तर त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आणि ही जी लेवल्स आहेत NO2च्या तर त्यात जास्त आढळून आल्या. कारण का तिथे पोल्युशनचं जे काही प्रमाण होतं आणि त्यांचं एक्सपोजर होतं त्या पोल्युशनला ते खूप जास्त होतं. त्यानंतर पोल्युशन रेसिडेंट्स अँड रुरल एरियाज. तर रुरल एरियाजमध्ये आपल्याला माहिती आहे की पोल्युशन कमी असतं प्लस एन्व्हायरमेंट जे आहे ते क्लीन एन्व्हायरमेंट असतं आणि एक्झॅक्टली अपोजिट इथे होतं ते अर्बन एरियाज किंवा सिटीजमध्ये. तर सिटी आणि अर्बन म्हणजे रुरल आणि अर्बन दोन्ही एरियाजमध्ये काय केलं होतं, यांचं लेवल कम्पेअर केलं होतं. त्यानंतर डेथ बर्डन. तर बघा की एअर पोल्युशन जसं जसं इन्क्रीज होत आहे तर आपलं डेथ बर्डन जे आहे इंडियामध्ये तेही इन्क्रीज होत आहे. तर बीजिंग हॅड द लार्जेस्ट डिसीज बर्डन असोसिएटेड विथ द पार्टिक्युलेट मॅटर 2.5 रिलेटेड इलनेस. तर जेव्हा आपण ते पार्टिक्युलेट मॅटर दॅट इज ऑफ 2.5 PM
तर आपण ते जेव्हा इनहेल करतो तेव्हा रेस्पिरेटरी डिसीजेस होतात आणि या इलनेसमुळे जे काही मॉर्टॅलिटी आहे किंवा आपण डेथ म्हणतो तर ती बीजिंगमध्ये सगळ्यात जास्त पाहायला भेटली होती. त्यानंतर विथ 124 ॲट्रिब्यूट फॅटॅलिटीज पर 1,00,000 पर्सन्स. तर इथे फॅटॅलिटीज ज्या आहेत त्या इथे जास्त पाहायला भेटल्या होत्या. त्यानंतर दिल्ली केम इन 6th with 106 deaths per 1,00,000 and कोलकाता with 99 deaths. तर दिल्ली आणि कोलकाता परत इथे आहेत की फर्स्ट अँड सेकंड रँकवरती मॉर्टॅलिटीमध्ये सुद्धा, जिथे की पार्टिक्युलेट मॅटरचं इनहेल करून दॅट इज एक्सपोजर आणि इनहेलेशनमुळे इथे डेथसुद्धा जास्त झालेल्या आहेत. त्यानंतर व्हॉट आर द कॉजेस, तर ओनली 117 जे नेशन्स आहेत करंटली अराउंड द हॅव ग्राउंड लेवल मॉनिटरिंग सिस्टम्स टू ट्रॅक पार्टिक्युलेट मॅटर 2.5 अँड ओनली 74 नेशन्स आर मॉनिटरिंग NO2 लेवल्स. तर आपण म्हणू शकतो की पुअर मॉनिटरिंग किंवा ट्रॅकिंग लेवल जे आहे एअर पोल्युशनचं ते इथे पुअर आहे. त्याच्यामुळे काय होते की जो काही पार्टिक्युलेट मॅटर आहे तो ट्रॅक होत नाही आणि ट्रॅक होत नाही आहे त्यामुळे परत काय झालेलं आहे की त्याच्यामुळे होणारे जे काही इल इफेक्ट्स आहेत ते आपल्याला प्रीडिटरमाइन करता येत नाहीत किंवा त्याचं प्रिव्हेंशन करता येत नाही आहे. तर दिस इज पुअर लेवल ऑफ मॉनिटरिंग अँड डिटेक्टिंग. त्यानंतर इन 2019 एक्सपोजर टू द पोल्युटंट्स ऑफ 86% ऑफ मोर दॅन 7,000 सिटीज एक्सीडेड WHO स्टँडर्ड्स इम्पॅक्टिंग अराउंड 2.6 बिलियन पीपल. तर WHOने सांगितलेलं की 2.6 बिलियन पीपल जे आहेत ते या NO2 प्लस जे पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आहे त्याच्यामुळे काय आहे की जास्तीत जास्त लोक एक्सपोज झालेली आहेत आणि इफेक्ट झालेली आहेत, अराउंड 86%. तर WHOचं एअर क्वालिटी गाईडलाईन्स तर 2021मध्ये गाईडलाईन्स आलं की रेकमेंडेड न्यू एअर क्वालिटी लेवल्स टू प्रोटेक्ट टू द हेल्थ ऑफ पॉप्युलेशन बाय रिड्युसिंग द लेवल्स ऑफ एअर पॉल्युटंट्स विच कॉन्ट्रीब्यूट टू द क्लायमेट चेंज. तर याच्यासाठी आपण वेगवेगळे करारसुद्धा पाहत असतो ज्याच्यामध्ये की जे काही पोल्युटंट्स आपण रिलीज करतो एन्व्हायरमेंटमध्ये तर त्याचा वापर आणि त्याच्यावरची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी आपण इथे वेगवेगळे करार पाहत असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे WHOने की अशा केमिकल्स आणि अशा काही गोष्टी इथे त्याचा वापर कमी करावा जे की क्लायमेट चेंजमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. ठीक आहे, त्यानंतर WHOच्या न्यू गाईडलाईन्स आहेत ज्या रेकमेंड करतात की एअर क्वालिटी लेवल्स ऑफ 6 पोल्युटंट्स. तर एअरमध्ये जे काही कंपोजिशन आहे बिकॉज एअर इज अ मिक्सचर, म्हणजे एअर काय आहे की मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस प्लस अदर सबस्टन्सेस. तर सबस्टन्सेसमध्ये मोस्टली पोल्युटंट्स आहेत. तर त्या पोल्युटंट्समध्ये सुद्धा कुठले 6 पोल्युटंट्स आहेत आणि त्यांची लेवल काय असावी हे WHOने सांगितलेलं आहे. तर त्यातलं फर्स्ट आहे पार्टिक्युलेट मॅटर 2.5. त्यानंतर ओझोन. तर ओझोन आपल्याला माहिती आहे की ओझोन एक स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो जो की गुड ओझोन आहे आणि एक असतो आपल्या ट्रोपोस्फिअरमध्ये जो की बॅड ओझोन आहे. ठीक आहे, तर याच ओझोन बद्दल आपण बोलतोय दॅट इज मध्ये जो ग्राउंड लेवलवरती असतो दॅट इज ओझोन. त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड. तर हे जे काही पोल्युटंट्स आहेत तर यांची लेवल जी आहे ती WHOने सांगितलेली आहे. तर हे कलर इंडिकेटर्स आहेत जे आपण रिप्रेझेंटेशनसाठी यूज करत असतो. दॅट इज ग्रीन इज फॉर गुड, येलो इज फॉर मॉडरेट, ऑरेंज इज फॉर अनहेल्दी अँड सेन्सिटिव्ह, रेड इज फॉर अनहेल्दी, पर्पल इज फॉर व्हेरी अनहेल्दी आणि ब्राऊन इज फॉर हजार्डस. तर हे जे काही कलर्स आहेत ते आपण इंडिकेटर्स म्हणून यूज करत असतो एअर क्वालिटी शो करण्यासाठी. त्यानंतर रेकमेंडेशन्स काय आहेत की लेवरेज द एक्सपॅन्डिंग एअर क्वालिटी मॉनिटरिंग टूल बॉक्स. एफर्ट्स to expand the ground monitoring of air quality can improve the accuracy of estimates of pollutant level and understanding of local air quality trends. तर जो काही पोल्युशनमुळे आत्ता एअर क्वालिटीमध्ये जो काही बदल होत आहे किंवा एअर आपण म्हणतो की पोल्युशन क्रिएट होत आहे तर याचं डिटरमाइन करण्यामध्ये याची जी ट्रॅकिंग आहे ती स्टडी करण्यामध्ये या एअर क्वालिटी जे काही नवीन टूल्स आहेत मॉनिटर करण्यामध्ये हेल्प होणार आहे. तर या टूल्सला काय करायचं आहे की यांचं जे काही वापर आहे तो करायचा आहे प्लस विथ ॲक्युरेसी करायचा आहे जेणेकरून आपण काय करू शकतो की एअर क्वालिटीमध्ये जे काही ट्रेंड्स आहेत फ्लक्च्युएटिंग ट्रेंड्स तर ते मॉनिटर करून आपण त्याच्यापासून होणारे जे काही हेल्थ हजार्ड्स आहेत ते इथे आपण काय करू शकतो मिनिमाइज करू शकतो. त्यानंतर सेटिंग अप ऑफ मॉनिटर्स इन इट्स इम्पॉर्टंट टू इन्व्हेस्ट इन रिसोर्सेस फॉर कॅलिब्रेशन अँड मेंटेनन्स टू एन्श्युअर द क्वालिटी ऑफ डेटा फ्रॉम दीज मॉनिटर्स. तर जे काही डेटा आपण कलेक्ट करतो या मॉनिटरिंग सिस्टीममधून तर तो डेटा कलेक्ट केल्यानंतर आपण त्याला कॅलिब्रेटेड डेटा असावा तो आणि तो
आपल्याला काय करणार आहे, पुढे जे काही मेथड्स आपण फॉलो करणार आहोत किंवा जे काही नवीन सिस्टम्स आपण फॉलो करू, तर त्या सिस्टम्स फॉलो करण्यामध्ये, चेंजेस करण्यामध्ये आपल्याला हेल्प करणार आहे. कलेक्ट अँड डिजिटाईज हेल्थ रेकॉर्ड्स. तर जे काही हेल्थ रेकॉर्ड्स आहेत, आपण थ्रू सर्वेज आपण कलेक्ट करत असतो, तर हे सगळे हेल्थ रेकॉर्ड्स जे आहेत ते कलेक्ट करायचे आणि डिजिटाईज करायचे, जेणेकरून की आपण वेगवेगळे म्हणजे आपण वेगवेगळे फिल्टर्स लावून जे आहेत ते आपण त्याला आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला स्टडी करायचं आहे तर त्या पद्धतीने आपण त्याला यूज करू शकतो. तर डाटा ऑन द बर्डन ऑफ एअर पोल्युशन ऑन हेल्थ आर वायटल फॉर असेसिंग द इफेक्टिवनेस ऑफ इंटरव्हेन्शन्स इन टर्म्स ऑफ पब्लिक हेल्थ बेनिफिट्स अँड इकॉनॉमिक इम्पॅक्ट. तर पब्लिक हेल्थ बेनिफिट्स आणि इकॉनॉमिक इम्पॅक्टचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा डाटा खूप इम्पॉर्टंट असतो. त्याच्यानंतर की इम्पॉर्टंट टू कलेक्ट सिटी लेवल हेल्थ डाटा कन्सिस्टंटली अँड सिस्टमॅटिकली अँड मेक देम ॲसेसेबल टू द रिसर्चर्स. तर अकॉर्डिंग टू पॉप्युलेशन जाऊ शकतो किंवा अकॉर्डिंग टू लोकेशन जाऊ शकतो आपण सिटीजमध्ये, जो सिटी लेवल हेल्थ डाटा आहे तो कलेक्ट करण्यामध्ये आणि तो रिसर्चर्सला प्रोव्हाइड करायचा, जेणेकरून की त्याच्यावरती जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे ते व्यवस्थित होईल आणि त्याच्यातनं आपल्याला जो काही आउटपुट आहे दॅट विल बी अ फ्रूटफुल आउटपुट. त्यानंतर कॅन हेल्प रिसर्चर्स टू कंडक्ट मोर ॲक्युरेट अँड लोकल अनालिसिस दॅट इन्फॉर्म कम्युनिटीज अँड पॉलिसी मेकर्स. तर जे काही पॉलिसीज आहेत, स्टेक होल्डर्स आहेत, ज्या वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत ज्या पार्टिसिपेट करणार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा काय होणार आहे, मदतीचा ठरणार आहे. त्यानंतर इनिशिएटिव्स टेकन बाय इंडिया. तर इनिशिएटिव्स कुठले कुठले आहेत जे आपण एअर पोल्युशन कंट्रोल करण्यामध्ये किंवा कमी करण्यामध्ये आपण घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग रिसर्च दॅट इज सफर पोर्टल. एअर क्वालिटी इंडेक्स आपण इथे पब्लिश करत असतो. त्यानंतर ग्रेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन आणि BS6 व्हेकल्स जे इलेक्ट्रिकल व्हेकल्ससाठी आपण पुश केलं आहे दॅट इज फेम. त्यानंतर ऑड इवन पॉलिसी ॲज एमर्जन्सी मेजर्स फॉर रिड्युसिंग व्हेक्युलर पोल्युशन. न्यू कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट आणि टर्बो हॅपी सीट मशीन. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण इथे काय केल्या आहेत, इम्प्लिमेंट केलेल्या आहेत एअर क्वालिटी डिटरमाइन करण्यासाठी प्लस एअर पोल्युशन जे आहे ते कमी करण्यासाठी. तर हा जो काही रिपोर्ट होता पोल्युशनबद्दल दॅट इज एअर पोल्युशन आणि त्याचे जे काही हेल्थ हजार्ड्स होतात आहे, जसं की रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये प्लस विजिबिलिटी म्हणजे आईची जी विजिबिलिटी आहे, जे क्रॉनिक डिसीजेसमध्ये नंतर कन्वर्ट होतात आहे आणि तेच क्रॉनिक डिसीजेस नंतर मॉर्टॅलिटीमध्ये बदलतात आहे. तर याच्याबद्दल हा रिपोर्ट होता. तर हे 37th लेक्चर आपण इथे थांबवतो आहे. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.